ते सचिन तेंडुलकरनी करून दाखवलं. वन डेतलं पहिलं द्विशतक पाहिलं सचिन तेंडुलकरनी केलं. अशक्य काय आहे, करू शकतो. सचिन तेंडुलकरनी द्विशतक केल्यावर दुसऱ्या दिवशी काही पत्रकार सचिन तेंडुलकरकडे गेले. तुम्ही काल द्विशतक केलं. मग सकाळी उठल्याबरोबर पहिले तुम्ही पेपर हातात घेतले असणार. सगळ्या पेपरच्या पहिल्या पानावर तुमच्या बातम्या, मास्टर ब्लास्टरचं द्विशतक. मग सकाळी पेपर वाचले का सकाळी उठल्या उठल्या तुम्ही मोबाईल हातात घेतला, एवढं द्विशतक केलं, सगळ्यांचे मेसेज आले असतील, कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. मग सकाळी उठल्या उठल्या मोबाईल हातात घेतला, काय केलं? सचिन तेंडुलकर काय म्हटलं माहितीये? 20 वर्ष झाली रोज सकाळी 6 वाजता मी मैदानावर नेटमध्ये सराव करत असतो. रोज सकाळी 6 वाजता. मी कधी रविवारची सुट्टी घेतली नाही. मी दसरा दिवाळीला कधी घरी थांबलो नाही. गेली 20 वर्ष रोज सकाळी 6 वाजता मैदानावर. मी सकाळी उठल्या उठल्या पेपर हातात घेतला असता मी क्रिकेटचा देव झालोच नसतो. मी जर उठल्या उठल्या मोबाईल हातात घेतला असता मला भारतरत्न मिळालाच नसता. रोज सकाळी माझा ध्यास, माझं ध्येय. तेंडुलकर सकाळी उठल्यावर फोन नाही घेत आणि आम्ही उठला की पहिला फोन. नाही नाही, रात्री काय काय महाराष्ट्रात घडलं कळलं पाहिजे. अरे तू कोण सीएम आहे का डीसीएम आहे? पर तुला मेसेज कुठले? गुड मॉर्निंग आणि 2 गुलाब. त्याच्यासाठी सोन्यासारखी सकाळ कर्तृत्वाची वाया घालवतो आम्ही, सोन्यासारखी. तुम्हाला माहिती आहे आजच्या घडीला जगातला सगळ्यात श्रीमंत कोण आहे? जगात सगळ्यात श्रीमंत एलॉन मस्क. पूर्वजांची संपत्ती नाही, स्वतःच्या आयुष्यात एकट्यानं कमावलेली संपत्ती आहे. एकट्यानं. काय केलं असेल त्याने? तो बसला की आजचा विचार नाही करत, उद्याचा विचार नाही करत. तो पुढच्या 10 वर्षाचा विचार करतो. पुढच्या 10 वर्षात मला काय करायचं आहे, आणि एकदा त्याचं ठरलं पुढच्या 10 वर्षात मला हे करायचं आहे, तो परत बसतो जे मला 10 वर्षात करायचं आहे ते 1 वर्षात कसं करता येईल. म्हणजे इतरांना जी गोष्ट करायला 10 वर्ष लागतात, एलॉन मस्क 1 वर्षात करतो. 1 वर्षात. एलॉन मस्क काय पहिला ज्यांनी सांगितलं 2050 मध्ये पृथ्वीच्या पोटातलं पेट्रोल जेल संपेल, 2090 मध्ये पृथ्वीच्या पोटातला गॅस संपेल. मग गाड्या कशावर धावतील? दुसऱ्यानं काढलेली टेस्ला कंपनी त्यानं विकत घेतली आणि जगातली इलेक्ट्रिक कार्स बनवणारी सगळ्यात मोठी कंपनी उभा केली. इराक अमेरिका युद्ध चाललंय. आजच्या घडीला सगळ्यात जास्त फायदा जर कोणाचा आहे तर एलॉन मस्कचा आहे. सगळे पेट्रोल डिझेलवाले अडचणीत, गॅस अडचणीत. मग माणसं जातील कशाने? इलेक्ट्रिक कार्स. बनवतं कोण? टेस्ला, एलॉन मस्क. कधी विचार केलाय त्यांनी? आजचा नका विचार करू, 10 वर्षानंतर. त्याची सुरुवात आज करायला हवी. आज त्याला एका कंपनीकडनं 50,000 गाड्या बनवायची ऑर्डर मिळाली. अशक्य आहे. 3 महिन्यात 50,000 गाड्या जगातली कुठलीच कंपनी बनवू शकत नाही. पण तो एलॉन मस्क आय कॅन, मी करेन. ऑर्डर घेतली, पण नेमकं त्याचं मशीन टूल बिघडलं. त्यांनी फ्रान्सच्या कंपनीला फोन लावला, मशीन टूल हवंय. फ्रान्सची कंपनी म्हणजे पाठवून देतो, 2-3 दिवस लागतील. 2-3 दिवस एवढा कुणाला वेळ आहे? त्यांनी स्वतःचं विमान काढलं, फ्रान्सला पोहोचला, मशीन टूल घेतलं. संध्याकाळी कंपनीत काम रुकना नाही चाहिए. वेळ कुठं आहे? प्रत्येक क्षण महत्वाचा, प्रत्येक क्षण. तुम्हाला माहिती आहे पूर्वी देश अवकाशात यान सोडायचे. पहिला माणूस आहे ज्यांनी स्वतःचं वैयक्तिक यान अवकाशात सोडलं. स्पेसएक्स नावाची कंपनी काढली. सुनीता विल्यम्स अंतराळ स्थानकात अडकलेल्या. नासाला सुद्धा शक्य झालं नाही त्यांना खाली आणणं. एलॉन मस्कनं स्वतःचं यान पाठवलं आणि सुनीता विल्यम्सला पृथ्वीवर आणलं. परवा तो म्हणला पुढच्या 10 वर्षात माझं मंगळावर शहर असेल. कुठं? मंगळावर. आणि आमचं काय चाललंय? चाललाय पेट नाक्यावर फ्लॅट घ्यायचा. आम्ही अजून पेट नाक्यावरच आहे, तो मंगळावर. का? तो जगातला सगळ्यात जास्त श्रीमंत आहे. परवा त्यांनी त्याचा 47वा वाढदिवस साजरा केला. कसा केला असेल? जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे, त्याचा वाढदिवस. काय सेलिब्रेशन असेल? अख्ख्या अमेरिकेत बोर्ड लागले असतील आमचे आधारस्तंभ.
काय सेलिब्रेशन असेल, कसा साजरा केला असेल वाढदिवस, कसा केला माहितीये? आपल्या 47व्या वाढदिवशी एलॉन मस्क 24 तास अखंड काम करत होता. 24 तास अखंड काम. त्या दिवशी तो 1 मिनिट झोपला नाही. 1 मिनिट. वाढदिवसाचं सेलिब्रेशन कसं? 24 तास अखंड काम. हा जगातला श्रीमंत आहे तो. तुमच्याकडे काय आहे, काय नाही, काही फरक पडत नाही. पण तुमचं ध्येय काय आहे आणि ते मिळवण्यासाठी तुम्ही काय करताय त्यांनी मात्र प्रचंड फरक पडतो. प्रचंड. आत्मविश्वास ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ज्याच्याकडे आत्मविश्वास आहे त्या आत्मविश्वासातनं ऍटिट्यूड जन्माला येतो. दृष्टिकोन. आता ऍटिट्यूड 4 प्रकारचा असतो. त्याच्यावर ठरतं आम्ही यशस्वी की अयशस्वी. ऍटिट्यूड. पहिला ऍटिट्यूड आहे झिरो ऍटिट्यूड. झिरो ऍटिट्यूड असणारी माणसं खतरनाक असतात. त्यांना काही सांगा त्यांचं उत्तर ठरलेलं असतं. नाही जमणार, जमणारच नाही. काही सांगा तुम्ही त्यांना, झिरो ऍटिट्यूड वाल्यांचं उत्तर ठरलेलं नाही, जमणारच नाही. पण ही इतकी खतरनाक आहे, त्याचा नाही ती नाहीच. ते सांगतो नाही, कुणालाच जमणार नाही, कुणालाच जमणार नाही. मी कायम सांगतो एखाद्या गावाचा विकास करायचा असेल, समाजाचा विकास करायचा असेल, 4 गोष्टी फार महत्वाच्या. पहिली गोष्ट, ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी पैसा द्यावा. दुसरी गोष्ट, ज्याच्याकडे वेळ आहे त्यांनी वेळ द्यावा. तिसरी गोष्ट, ज्याच्याकडे कष्ट आहे त्यांनी कष्ट द्यावे. आणि चौथी गोष्ट, ज्याच्याकडे या तिन्हीपैकी काहीच नाही त्यांनी किमान गप राहावे. अडचण पहिल्या तिघांची नसते, वळवळ ज्याच्याकडे काही नाही त्याची जास्त. चळवळ मोडीत काढायला कायम पुढे हे झिरो ऍटिट्यूड. याच्यानंतरचा दुसरा प्रकार आहे लोअर ऍटिट्यूड. ही पण तितकीच भयानक. यांना काही सांगा त्यांचं पण ठरलेलं नाही, मला नाही जमणार, जमणारच नाही. पण जोशी सर यांचं जरा बरं असते, म्हणतात तुला जमेल तू कर. म्हणजे एखाद्याला म्हटलं ना चल ना जरा नोकरी बिक्री चांगली करू, पैसे बिसे मिळवू, ऑडी मर्सिडीज घेऊ, नाही तू घे, मला नाही जमणार, मी बसेन तुझ्या गाडीत, तू घे. हे लोअर ऍटिट्यूड. म्हणजे एखाद्याला म्हटलं ना चल ना आज व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेचा वर्धा पारितोषिक वितरण सोहळा आहे, चल 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 काहीतरी करूया, तुम तो करूया की, पण मी एकटा येऊन काय करणार, बाकीचे नकोत का? मग आपण त्याला तिथंच सोडतो, बाकीचे गोळा करायला जातो, बाकीचे गोळा करून मग त्याच्याकडे येतो, चल आलेत बाकीचे. मग तो म्हणतो मग आहेत ना बाकीचे, मी नाही आला म्हणून काय होतंय. हे लोअर ऍटिट्यूड वाले. याच्यातला तिसरा प्रकार आहे एव्हरेज ऍटिट्यूड. त्यांना काही सांगा त्यांचं उत्तर ठरी नाही म्हणत नाही. त्यांचं उत्तर ठरलं नाही, करून अडचण काय, प्रयत्न करायला काय हरकत आहे, जिंकू म्हणत नाहीत, करूच विषय नाही, पण यांचं उत्तर ठरलं नाही, नाही करू करू करू, प्रयत्न करायला काय हरकत आहे. एव्हरेज. आणि याच्यानंतरचा शेवटचा जो प्रकार आहे तो आहे चॅम्पियन्स ऍटिट्यूड. ह्यांना काही सांगा त्यांचं उत्तर तयार, आय कॅन, मी करेन. अशक्य हा शब्द त्यांच्या शब्दकोशातच नाही. आय कॅन, आय कांट म्हणतच नाहीत, आय कॅन, मी करेन. चॅम्पियन्स ऍटिट्यूड. तानाजी, बाजी, येसाजी, कोंडाजी, कडतोजी. चॅम्पियन्स ऍटिट्यूड. महाराजांनी फक्त सांगावं, तानाजी म्हणालेच आय कॅन, बाजी म्हणालेच आय कॅन, मी करेन. चॅम्पियन्स ऍटिट्यूड. मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या, जंगलातला सगळ्यात उंच प्राणी कोण? जिराफ. जंगलातला सगळ्यात वेगवान प्राणी कोण? चित्ता. जंगलातला सगळ्यात हुशार प्राणी कोण? कोल्हा. आणि जंगलातला सगळ्यात ताकदवान प्राणी कोण? हत्ती. आणि जंगलचा राजा कोण? सिंह. का सिंह राजा का? तो जिराफासारखा उंच नाही, तो चित्त्यासारखा वेगवान नाही, तो कोल्यासारखा हुशार नाही, तो हत्तीसारखा ताकदवान नाही. मग सिंह राजा का? कुणीतरी सिंहाला विचारतं तू राजा का? सिंह म्हणतो मला वाटतं म्हणून. हे जे वाटणं आहे ना तो चॅम्पियन्स ऍटिट्यूड. आय कॅन, आय एम द किंग. चॅम्पियन्स ऍटिट्यूड. जिंकायचंय ना पहिला उरामध्ये चॅम्पियन्स ऍटिट्यूड बनवा. आय कॅन, अशक्य काय आहे, करेन, विषयच नाही.
मुंगी बघितली? मुंगी 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 केवढीशी, तिचं डोकं केवढंसं, डोक्यातला मेंदू केवढासा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या, कितव्या घरातल्या, कितव्या खोलीतल्या, कितव्या कपाटावरच्या, कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं लागत नाही, रस्ता दाखवावा लागत नाही. कणभर मुंगी पण ध्येयापर्यंत पोचते ना. अरे एवढीशी मुंगी जर स्वतःचं ध्येय गाठत असेल, आपल्याला अडचण काय आहे?